इंडिया आघाडीची बैठक ही आम्ही 3 दिवसापूर्वी जाहीर केली होती आणि त्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या बाबतीमध्ये इथे पवारसाहेब येणार आहेत आणि त्याचं नियोजन करावं या उद्देशानं ही बैठक बोलवली. वेगवेगळ्या तालुक्यामध्ये इंडिया आघाडीच्या बैठकी झालेल्या आहेत आणि त्याला सर्वच पक्ष सर्व घटक ही त्या ठिकाणी सामील झाले आहेत. आजही बहुसंख्य सर्व मंडळी इथं आलेली होती आणि एकंदर 15 तारखेचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जास्तीत जास्त लोकांनी इथं उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलं. काही कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं, महिला वर्गानं तरुण वर्गानं मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांचा निर्धार हा आहे की इंडिया आघाडी आपल्याला सर्वांना पुढे न्यायचं आहे आणि त्या अनुषंगानं आज चर्चा झाली. त्यामध्ये डॉक्टर भारत पाटणकर साहेब, खासदार सोपाटे साहेब, डॉक्टर सुरेश जाधव ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. सर्व पक्षाची मंडळी उपस्थित होती. ते सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याची भूमिका ही इंडिया आघाडीच्या वतीने घेतलेली आहे आणि आजच विधान परिषद सदस्य या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे साहेबांची उमेदवारी ही पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली आहे. शशिकांत शिंदे एक तगडा उमेदवार म्हणता येईल आणि ह्या तगडा उमेदवारामुळे तुमचा विजय सुखकर झाला असं वाटतं का तुम्हाला? नाही, आम्हाला सर्वांना, आम्ही सर्व इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते, हा कैलास चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आहे आणि तो विचार पुढे नेण्यासाठी सर्व आम्ही इंडिया आघाडीचे सर्व घटक त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. उमेदवार शशिकांत शिंदे, मात्र विरोधी महायुतीचे उमेदवार कदाचित उदयनराजे भोसले असू शकतात. त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली. तुम्हाला असं वाटतं का की त्यांचं आव्हान तुमच्या महाविकास आघाडीसमोर असेल? नाही, मुळामध्ये असं आहे की देशामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो की जे मतदारसंघ आहेत तिथं सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष, इतर पक्ष हे नेहमी त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडणुका अशा प्रकारे पार पडतात. त्यामुळं या निवडणुका पार पाडत असताना या विचारावर आधारित अशा प्रकारच्या निवडणुका पार पाडणार आहोत आणि आम्हाला खात्री विश्वास आहे की जिल्ह्यातली जनता आम्हाला सहकार्य त्या ठिकाणी करेल. सगळेच मतदारसंघ जे आहेत, 6 मतदारसंघ हे महत्त्वाचे आहेत, पण त्यातल्या त्यात कराड उत्तर असेल, कराड दक्षिण असेल आणि पाटण असेल, यामधून मागच्या वेळी श्रीनिवास पाटील यांना चांगलं लीड मिळालं होतं. यासाठी आता यावेळी कशी रणनीती तुमची असणार आहे? काय तिथून जास्तीत जास्त मतदान शशिकांत शिंदे? 55% मतदान या त्यांनी. नाही, मुळामध्ये असं आहे की पाटण असेल, कराड, दक्षिण, उत्तर इथं मतदान नेहमी जास्त होतं हे आपण मान्य करत आहात. पण यावेळीचं असं चित्र दिसतं की या तिन्ही मतदारसंघाबरोबर इतर मतदारसंघामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान होईल. कारण आपण जर पाहिलं एकंदर देशामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती बघितली, मीडियाच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जागरूकता मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि जागरूकता येत असताना लोकांनी आपलं मत तयार केलेत. काही ठिकाणी मत व्यक्त होतं, काही ठिकाणी व्यक्त होत नाही, पण लोकांची त्या ठिकाणी मानसिकता ही निश्चित आहे की इंडिया आघाडीला सहकार्य करण्याची. महाविकास आघाडीच्या मनातला उमेदवार मिळाला आहे सातारा जिल्ह्याला? पक्षश्रेष्ठी जो उमेदवार निर्णय घेतील त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायची भूमिका या जिल्ह्याची आहे. त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठीने तो निर्णय घेतलेला आहे. बोलतो खरं म्हणजे असं आहे की 2024च्या ज्या निवडणुका आहेत त्या या देशामध्ये लोकशाही राहणार की नाही राहणार हे ठरवणाऱ्या निवडणुका आहेत आणि त्याचबरोबर इथे जातीवादी धर्मांध शक्ती कंट्रोलमध्ये राहणार की नाही, अदानी अंबानी कंट्रोलमध्ये राहणार की नाही हे ठरवणारं इलेक्शन. त्यामुळे इथं उमेदवाराच्या समोर उमेदवार उभे असणं याला महत्त्व नाही आहे. इथे उमेदवारांच्या समोर उमेदवारच्या ऐवजी एक विचार पद्धती, एक राज्य करण्याची पद्धती आणि दुसरी राज्य करण्याची पद्धती घटनेच्या आधारे हा इथे स्टेकला असलेला मुद्दा आहे. याच्यामध्ये इथे संघर्ष आहे. जेव्हा लोकशाही आणि घटना यांच्या जिवंत राहण्याचा मुद्दा हा इथे क्वेश्चन केला गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्या रक्षणासाठी आणि ह्या विविधतेनं नटलेला देश आहे. स्त्रियांच्यावरचे अत्याचार, दलितांच्यावरचे अत्याचार, अल्पसंख्याकांच्यावर अत्याचार हे असेच राहणार की नाही राहणार असे सगळे महत्त्वाचे प्रश्न यामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्यावर इतके अत्याचार कधीच पूर्वी झाले नाही आणि याच्यामुळे तिकडे उमेदवार कोण येणार आहे आणि इकडे उमेदवार कोण आहे याच्यामध्ये हे चर्चा होणार नाही आहे कुठेच.
चर्चा ही दोन विचार आणि दोन राज्यपद्धतीमध्ये ही चर्चा होणार आणि त्याच आधारावर लोकांना अपील होणार. नाही, आपण जे म्हणताय मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं, बारामतीमध्ये असं म्हणाले की ही लढाई आहे ती मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. मग सातारची लढाई ही शरद पवार विरुद्ध मोदी आहे असं म्हणायचं? ही लढाई ही जातीवादी धर्मांधशक्ती आणि दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट भांडवलशाही याच्या विरुद्ध असलेली शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित आणि अल्पसंख्याक ओबीसी यांची लढाई आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं तुमचा मॅनिफेस्टो जाहीरनामा जो काही ठरायचा ते ठरेल किंवा ठरला असेल, मात्र सातारा जिल्ह्याच्या बाबत त्याचा विचार झाला आहे का आणि काय तुमचं मॅनिफेस्टो लोकांच्या समोर ठेवणार आहे जिल्ह्याच्या बाबत? नाही, मुळामध्ये काय की राज्यामध्ये सर्व इंडिया आघाडीचा हा एकंदर जाहीरनामा असणार आहे मूळ, आणि जिल्ह्यामध्ये उमेदवार लढत असताना जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जी भूमिका आहे ती आम्ही त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये आम्ही मांडतो. जिल्ह्याचे प्रश्न आहेत, अपुरे काय प्रश्न आहेत, त्याला प्रायोरिटी कसं द्यायचं हे आम्ही मांडतो. काँग्रेस पक्ष म्हणून काय आपलं जसं काँग्रेस पक्षाची भूमिका आत्ताची भूमिका म्हणजे काँग्रेस पक्ष इंडिया अलायन्सचा मूळ घटक पक्ष आहे आणि जो काही सातारा लोकसभा मतदारसंघ हा शरदचंद्र पवार यांचा हा मतदारसंघ पहिल्यापासूनच आहे. आत्तासुद्धा त्यांनी उमेदवार दिलेला आहे, आम्ही संपूर्णतः पाठिंबा त्यांना. पृथ्वीराज बाबांचं नाव येत होतं ते विषय बाजूला पडलेला आहे. आता वाईचे आमदार आता आपल्यासोबत नाही, आतापर्यंत होते, तर ती उणीव आता तुम्ही कशी भरून काढणार त्याबद्दल रणनीती काय? नाही, मुळामध्ये मी म्हटलं ना की देशामध्ये ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. जो राज्यकारभार चालू आहे लोकांच्या नजरेमध्ये आणि लोकांनी आपापली मतं तयार केली आहेत, असं यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं. लोकांनी मतं आपली तयार केली आहेत आणि ते मतदान हे निश्चित इंडिया आघाडीच्या बाजूने राहील. नाही, एका बाजूला आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला तिकडे दुर्लक्षित करणारे राज्यकर्ते, अशी ही निवडणूक आहे का? तसं चित्र एखादं देशात दिसतं ना सध्या तरी. संपूर्ण देशामध्येच देशामध्येच. या मतदारसंघात तर आहेच, पण संपूर्ण आज देशात. आपण बघा की आज जिल्ह्यामध्ये एवढा मोठा दुष्काळी परिस्थिती आहे. प्रशासनावर कोणती हालचाल होते त्या ठिकाणी? प्रशासनावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही. राज्यातलं सरकार आहे त्यांच्या एकमेकांमध्ये त्या ठिकाणी एकंदर पाहिलं तर ताळमेळ नाही. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी साधारणपणे निवडणुका असो किंवा काही असो, जनतेचे प्रश्न आहेत त्यासाठी प्रशासन अलर्ट होतं. पण आज राज्यकर्तेच हे त्या ठिकाणी आपापल्या वादामध्ये आपापल्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि मोठमोठ्या सभा घ्यायच्या आणि वल्गना करायच्या अशा प्रकारचं काम सुरू आहे. पण मूळ खाली शेतकरी अडचणीमध्ये आहे, कष्टकरी अडचणीत आहे, त्याच्या बाबतीमध्ये मात्र काही घडत नाही. आपण म्हणतात त्याप्रमाणे आंदोलन केलं तरी सुद्धा त्याची दाद त्या ठिकाणी घेतली जात नाही. 6 विधानसभा मतदारसंघापैकी आता तुमची जी बैठक झाली किंवा आतापर्यंत बैठका झाली, असा आपल्याला कोणता विधानसभा मतदारसंघ वाटतोय जिथं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे? आम्ही 6 मतदारसंघामधले सगळे कार्यकर्ते, आता कसं आहे की आता मी सुरुवातीला म्हटलं की बऱ्याच काळानंतर सर्व पक्ष एकत्र येत आहेत आणि सर्व पक्ष एकत्र येत असताना हळूहळू आता ही संघटना आमची वाढत जाणार आहे आणि आम्हाला खात्री विश्वास आहे की सर्व 6 मतदारसंघामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी पाठबळ मिळेल. मोठं शक्ती प्रदर्शन करत 15 तारखेला अर्ज भरला जाणार आहे की काय नेमकं शरद पवार साहेब? नाही, मोठं म्हणजे असं आहे की साधारणपणे पवारसाहेब स्वतः येतात, त्यामुळं उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ते एक शक्तीप्रश्न म्हणता येणार नाही, परंतु एक तो इंडिया अलायन्सचा सर्व एक मेळावा अशा प्रकारचा त्या ठिकाणी होईल. मेळावा होणार आहे म्हणून अर्ज भरला. अजूनही त्याच्या बाबतीमध्ये असं की आम्हाला एवढं सांगण्यात आलं की 15 तारखेला इथंच पवारसाहेब आला आहे, 16 तारखेला माढ्याला जाणार आहेत, अशा 17ला नगरला जा असं सांगण्यात आलेलं आहे. अजून राजकुमार पाटलांच्याकडे अंतिम कार्यक्रम त्या ठिकाणी आलेला नाही. आभारी आहे.